तर अजितदादांच्या विमान अपघातामध्ये फ्लाईंग रेकॉर्डरचं नुकसान झाल्याचा दावा AAIBनं केल्यानंतर रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. तसंच पत्रकार परिषदेमध्ये प्रेझेंटेशनच्या माध्यमातून रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्स संदर्भात काही गंभीर सवालही उपस्थित केले. ब्लॅक बॉक्स जळू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. बघूया. हे घडलं असेल ते घडलं असेल आणि ते जळलं ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे. हे व्हॉइस रेकॉर्डिंग नाही, हे नाही ते नाही, असं काही कारणं पुढे येऊ शकतील आणि ते आले तर नक्कीच घातपातकडे आपल्याला कुठेतरी बघता येईल असं मी बोललो होतो. नाही त्या दिशेने आपण बोलू शकतो. म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे. लोकांना आवडलेले नेता त्यांच्या अपघाती निधन झालं आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची राजनीती नको. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून गंभीर शंका उपस्थित केल्या. अजित पवारांचा घातपात झाल्याची शंका रोहित पवारांना आहे. दरम्यान याच मुद्द्यावर प्रेझेंटेशन करत रोहित पवार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मंगळवारी AAIBनं विमानातील ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याचं निवेदन दिलं होतं. दरम्यान यावरून रोहित पवार यांनी काही सवाल उपस्थित केले. विमानातील ब्लॅक बॉक्स जळाला याचं मॅनिप्युलेशन सुरू केल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच विमानात झालेल्या स्फोटामुळे रेकॉर्डिंग रिकव्हर होत नसल्याचंही सांगितलं जाईल असाही दावा रोहित पवारांनी केलाय. स्टेनलेस स्टील याचे हे बनलेलं असतं. हा बाहेरचा भाग आहे, हा टायटॅनियम आहे. हा किती डिग्रीला मेल्ट होतो? 1670 डिग्रीला मेल्ट होतो. त्यानंतर हे थर्मल इन्सुलेशन आहे आणि हा जो भाग आहे हा ॲल्युमिनियमचा आहे. म्हणजे विमानाची बॉडी ज्याची बनली आहे तो भाग आत असतो आणि त्याच्या आत हा ब्लॅक बॉक्स असतो. त्यामुळे हे जे काय सांगतात ना की हे घडलं असेल ते घडलं असेल आणि ते जळलं ती माहिती हे मॅनिप्युलेशन आहे असं आमचं ठाम त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मत आहे. ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात मी एक शंका व्यक्त केली होती की उद्या जाऊन कदाचित हे व्हॉइस रेकॉर्डिंग नाही, हे नाही ते नाही, असं काही कारणं पुढे येऊ शकतील आणि ते आले तर नक्कीच घातपातकडे आपल्याला कुठेतरी बघता येईल असं मी बोललो होतो. नाही त्या दिशेने आपण बोलू शकतो. दुर्दैव असं कालच कदाचित आज प्रेस कॉन्फरन्स कालच या बाबतीतलं एक क्लॅरिफिकेशन कुठेतरी केंद्र सरकारची जी एजन्सी त्यांच्याकडनं आलेलं आहे की ब्लॅक बॉक्समध्ये कदाचित अडचण असू शकते, त्याचा काही भाग हा जळला असं ते तिथं म्हणतात. याआधी रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते. मात्र आज प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी ब्लॅक बॉक्स जळूच शकत नसल्याचं म्हटलंय. हा दावा करताना रोहित पवारांनी विमानातील न जळालेल्या भागांचा दाखला दिलाय. तसंच ब्लॅक बॉक्स जवळची विमानाची बॉडी जळाली नाही, मग ब्लॅक बॉक्स सेफ असून कसा जळू शकतो असा सवालही रोहित पवारांनी केलाय. आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स? हा इथं होता. आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर बॉडी कुठं जळली आहे. इथं केबल सुद्धा आहेत, पुढे केबल पण आहेत. त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत. म्हणजे उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे. तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल. आता मला एक्झॅक्टली माहीत नसताना मी या विषयावर अधिक बोलू इच्छित नाही. रोहित पवारांनी केलेल्या दाव्यानंतर मंगलप्रभात लोढा यांनी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. जोपर्यंत चौकशी अहवाल येत नाही तोपर्यंत बोलू नये, तसंच अजित पवारांच्या विमान अपघातावर राजकारण करायला नको असंही यावेळेला मंगलप्रभात लोढांनी म्हटलंय. जोपर्यंत डायरेक्टर ऑफ सेफ्टीची रिपोर्ट येत नाही तोपर्यंत यावर कोणताही कमेंट करणं कितपत उचित आहे ते रोहित पवारची जी बुद्धीवर मी सोडतो. पण माझ्या तर व्यक्तिगत माझं असं मत आहे की हा पब्लिसिटीचा प्रश्न नाही आहे. हा एक आमचे फार मोठे नेता, चांगले नेता, लोकप्रिय नेता, लोकांना आवडलेले नेता त्यांच्या अपघाती निधन झालं आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची राजनीती नको. रोहित पवारांनी केलेल्या प्रेझेंटेशन नंतर पुन्हा एकदा राजकारण तापलंय. ब्लॅक बॉक्स वरून रोहित पवारांनी गंभीर सवाल करत खळबळ उडवून दिली आहे. AAIBनं ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याचं म्हटलंय. त्यामुळे फ्लाईटमधील डेटा रेकॉर्डर कसा मिळणार असा प्रश्न निर्माण होतोय. तसंच AAIBनं दिलेल्या निवेदनानंतर रोहित पवारांची शंका अधिकच बळावली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.